निफाड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी. छत्रपती संभाजीनगर हायवेवरील दरोडा उघडकीस. दोघे आरोपी जेरबंद. निफाड येथे 11 नोव्हेंबर रोजी रात्री 11:30 वाजता जळगाव फाटा काधवा नदी पुलाजवळ ट्रॅक्टर चालकाला मारहाण करून मोबाईल व रोख 10,000ची जबरी करणाऱ्या 2 आरोपींना निफाड पोलिसांनी अवघ्या काही दिवसात जेरबंद केले आहे. फिर्यादी अपंग असल्याने आरोपींवर अपंग अधिनियमासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागीय अधिकारी के पाटील यांनी आरोपींचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. तपास दरम्यान घटनास्थळी सापडलेल्या टेक्नो स्पार्क मोबाईलमधील सिम कार्डवरून पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोचत आकाश ज्ञानेश्वर सानप 22, कसबे सुकणे व नवनाथ अरुण शिंदे 20, जळगाव फाटा यांना अटक केली. दोघांनीच गुन्ह्याची कबुली दिली असून फिर्यादीनेही त्यांची ओळख पटवली आहे. सदर गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल विवो मॉडेल 29 मोबाईल, रोख 5,000 रुपये, बजाज डिस्कवर मोटारसायकल, लाल रंगाचे स्वेटर, एकूण जप्त माल 20,000 रुपये जप्त करण्यात आला. ही कारवाई निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव व त्यांच्या पथकाने केली. त्यांच्या तत्परतेमुळे गंभीर गुन्हा अल्पावधीत उघड झाला आहे. निफाड पोलिसांचा पुरावा आधारित तपास व तातडीच्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण. आपल्या परिसरातील बातमी बघण्यासाठी कृपया आपल्या योग न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा.